Hello guys, welcome back to my YouTube channel. मी इतक्या दिवसांनंतर पुन्हा व्लॉग करते आणि याचं रिझन ॲक्च्युली एकच आहे की मला हे वर्ष संपवायच्या आधी मला यूट्यूबवरती कन्सिस्टंट राहायचं आहे. सो मी जेव्हा लास्ट व्हिडिओ टाकला होता तेव्हा मी खूप कन्सिस्टंट होते. मी माझा 3rd व्लॉग पण शूट केला होता, प्रॉपर व्लॉग शूट केला होता. बट त्याचा तो डेटा जो होता तो करप्ट झाला आणि त्याच्यामुळे मी इनकन्सिस्टंट झाले. पण मी तो पूर्ण व्लॉग शूट केला होता. मे बी मी एंडमध्ये त्याचे जे थोडेफार व्हिडिओज आहेत ते मी एंडमध्ये मे बी घालेन. आय डोंट नो, आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. पण तो पण व्लॉग खूप छान होता कारण मी फक्त त्या व्हिडिओसाठी मी खूप पैसे खर्च केले होते. तर माझी अशी इच्छा होती की ॲटलिस्ट ते पैसे वाया जायला नको. ते व्हिडिओज आपण बघूयात नंतर. बट या टुडे इज अनदर ब्युटिफुल डे आणि मी खूप जास्त बिझी होते. इतके दिवस बॅक टू बॅक शोज सुरू होते आणि खूप कंटाळा आला होता मला. बट हे माझे जे बिझी डेज पण असतात ना ते पण खूप जास्त खूप जास्त हॅपनिंग असतात. काही नवीन गोष्टी मला एक्सप्लोर करायला मिळतात. लाईक आय विजिट टू नाईस हॉटेल्स अँड आय मीट न्यू फॅमिलीज अँड देर इज ऑलवेज सो मच फन टू होस्ट. So that is something I can, that is a superpower that I have, that I can show on social media. So why not take advantage of it. तर मी आता आज तरी माझा एक इव्हेंट आहे संध्याकाळी संगीतचा आणि काल तर आम्ही इतकी मज्जा केली होती ना माझ्या डम फ्रेंड सोबत. मी काल एकदम रँडमली शूट करायला सुरू केलं होतं कारण लास्ट इयर मी सोनाली आणि पिया यांच्यासोबत मी डिसाईड केलं होतं की आम्ही लास्ट इयर विजन बोर्ड बनवणार आहे आणि लास्ट इयर आम्ही ते बनवू नाही शकलो म्हणून आम्ही यावर्षी बनवला विजन बोर्ड आणि खूप मजा आली. हिंदी कुठे बोलायल्यास? माझ्या फोनमध्ये अजिबात चार्जिंग नव्हतं म्हणून मी टाइम लॅप्स वगैरे शूट नाही करू शकले. बट आय हॅव ट्राईड टू शूट ॲज मच ॲज पॉसिबल. तर तुम्ही ते व्हिडिओज आधी बघून या आणि त्याच्यानंतर मग आपण बोलूयात. देखो ना गाइस, देखो ना. वेलकम टू माय चॅनल. अरे सरळ म्हणलीस हॅलो चॅनल, वेलकम टू माय गाईज. What the hell, boy? होय, इज अ विजन बोर्ड बघा मोबाईलवर. आय ऑलवेज विन, लकी गर्ल. पॅरिस सुद्धा फोटो टाकल्या आणि सोन्याचे विमान टाकल्या. आय एम मनी मॅग्नेट. गाडी कुठली टाकले बघा तरी. BMW ऍक्सेस वर जाते अजून पण तिघी जणी ऑर्डरला बॅगा बिगा धरून BMW टाकल्या. हिंदी कुठे बोलायल्यास? सोनाली जेवायला ये खाली लवकर. सोनाली पाटोळे मेकअप आर्टिस्ट जेवायला. मेकअप आर्टिस्ट बघा तुमच्याकडनं 30,000 रुपये घेत्या अशी बसत्या बघा येड्यावानी. भडंकात बसत्या आणि विजन बोर्ड बनवा लागल्यात नोटा बिटा लावून. आणि ह्यांचं डेडिकेशन एवढं भारी आहे की त्या दोघी बहिणी मिळून एकच विजन बोर्ड बनवा लागला. अगं सोनाली, तुझं नाक पांढरवायसाठी लावायला पाहिजे होतीस विजन बोर्डवर. आपल्याला सारखं विचारली नसती वर. स्किन लावायला पाहिजे. होय.
few inches later. हे आहे आमचं विजन बोर्ड. फायनली आम्ही विजन बोर्ड कम्प्लीट केलंय आणि मी तुम्हाला माझं विजन बोर्ड दाखवते. फर्स्ट ऑफकोर्स हा हिचं पण बघा. आमच्या दोघींचे ड्रीम्स, आमच्या तिघींचे ड्रीम्स ऑलमोस्ट सेम आहेत सगळे. मी फॅशन शो सुरू नाही, विजन बोर्ड एक्सप्लेन करायला. यामध्ये मी पहिला एक्सप्लेन करतो मग तू कर. हा, यूट्यूब बटन, त्याच्यानंतर सगळा लक्झरी मेकअप आणि 50K सबस्क्रायबर्स ऑन यूट्यूब. त्याच्यानंतर फ्लाइंग विथ लव ऑफ माय लाईफ, आय एम मॅनिफेस्टिंग माय ड्रीम लाईफ. त्याच्यानंतर डायमंड्स आणि कॅश आणि बिझनेस क्लास. ह्याच्यानंतर मला रूम माझी असं कॉर्नर मला क्रिएट करायचा आहे. आणि हा मला असा फोटो वर्क, माझा वर्क डेस्क असा दिसला पाहिजे ऑन वेकेशन. मी दाखवते, असं दिसला पाहिजे. आणि मला जागासुद्धा घ्यायची स्वतःची. आणि आमची बाल्कनी सेम अशी आहे, तर मला ही अशी रिक्रिएट करायची आहे. त्याच्यानंतर शॉपिंग, जे मी आत्ता पण करते. ड्रायव्हिंग, माझ्या नवीन गाडीत ड्राईव्ह करायचं आहे. माय ड्रीम करिअर इज ऑलरेडी माइन. मम्मी पप्पांसोबत चिल टाईम आणि स्टुडिओ होम स्वतःचं घ्यायचं आहे. फ्रेंड्ससोबत चिल टाईम, कॉन्सर्ट अटेंड करायचा आहे. इथं माझ्या येड्या डोसकेच्या मुलींबरोबर, मैत्रिणींबरोबर टाईम स्पेंड करायचा आहे. बालीला आमची ट्रिप प्लॅन करायची आणि हे फॅमिलीसोबत टाईम. येस, मला या 2026 वर्षी पूर्ण करायचं आहे. आणि आम्ही लास्ट इयर्स का भरू नकोस इकडे, आम्ही लास्ट इयर प्लॅन केलं होतं की आम्ही विजन बोर्ड बनवणार आहे. पण आपण 2024ला आम्ही विजन बोर्ड बनवणार होतो, 2025 साठी. आता आम्ही 2026 साठी विजन बोर्ड बनवलेला आहे. आणि माझ्यामुळे या दोघींनी सुद्धा विजन बोर्ड बनवलाय. थँक्यू म्हण. आणि मी चिटकवलाय, मी बनवलाय आणि मी काढलेलेच फोटो यांनी प्रिंट केल्यात. आम्ही आता गंगोत्रीमध्ये आलोय. आणि मला जसा पाहिजे होता तसा मला हा सेट मिळालेला आहे. हा लुक म्हणजे मी जसा इमॅजिन केलाय फक्त तसा होऊ दे. कारण ते शर्ट वरती सिल्वर काम आहे. आपण शर्ट पण बघूया सॅटिन मध्ये, तरी पण हा पेरला तो नाही झाला मॅच. तर मॅडम आल्यात माझ्या सोबत आणि मस्त कलेक्शन एकदम. रेंट्रो ज्वेलरी म्हणजे इफ यू आर अ ब्राईड आणि तुम्हाला हवे असतील ज्वेलरीज खूप छान छान, तर यांच्याकडे खूप मस्त कलेक्शन आहे. सो यू मस्ट चेकआउट. महाद्वार रोडला गंगोत्री. मी टॅग करेन इकडे, तुम्ही चेक करू शकता. इन्स्टाला पेज आहे तुमचं? इन्स्टाला पण पेज आहे, सो यू कॅन चेकआउट. आम्हाला जे पाहिजे ते काय मिळणार झालंय. लेन्स कार्ट मध्ये मला 1 मंथचं लेन्स पाहिजे होतं. म्हणजे मी म्हणत होते की एकदाच नेक्स्ट मंथला वापरता येते एकसारखं. खरं काय वापर. आता हिचे डोळे दाखवू तुम्हाला. लेन्स सारखे डोळे आहेत, लेन्स घातल्यासारखे डोळे आहेत तिचे. आता डोळ्यांना नजर लावू नका, नाही तर डोळ्यांना पण डाग पडतील. जिथं जाईल तिथं नजर लागला. आम्हाला तुमचं काय खरं नाही, आमची जिंदगी झाली बाद. तुला वाटते तिथे काय असेल असं? वेस्ट साइडलाच बघूया. चला चलो. मी एवढा वेळ बडबडाले, मी शूटच नाही केलेलं. परत करते. आम्ही गर्ल्स मिळून 25th क्रिसमस पार्टी आम्ही प्लॅन केली आहे. आणि मी हा आउटफिट बघत आहे, बट मला नाही आवडला. याचा फिट इतका चांगला नाही, असं स्नॅच्ड. पण याला बघा, हा मॉडेल बघा. मला एक चेरी रेड आउटफिट आवडलेला आहे आणि मी तो फायनल करते बिकॉज आम्ही आता जास्त रिस्क अजून घेणार नाहीये. Later. हाय, सो मी आली आहे घरी आता. आणि मी सोनालीकडे गेले होते, तिच्या घरी गेले होते. आम्ही खूप वेळ बसलो होतो.
तिच्या घरी. मला खूप जास्त असं टेन्शन आलेलं आहे ॲक्च्युली. मला कळत नाही आहे का, कशासाठी, कशाबद्दल, बट व्हेरी वियर्ड फीलिंग आय एम हॅविंग. एनिवेज, मी आता रेडी होत आहे आणि म्हणून मी थोडा विचार केला आहे की आपण काहीतरी युनिक असं करायचं आहे. सो मी ChatGPTवरून काही क्वेश्चन्स आता काढलेले आहेत, म्हणजे जे तुम्हाला जे मे बी माझ्याबद्दल जाणून घ्यायचं असेल असे मी काही क्वेश्चन्स आता ChatGPTवरून काढून घेतलेत. सो वाईल गेटिंग रेडी मी ते क्वेश्चन तुमच्याशी डिस्कस करते आणि त्याचा आन्सर द्यायचा ट्राय करते. येस, आणि हा काही पफ नाही, आय हॅव सेटेड माय हेअर. आय वॉन्ट टू हॅव दॅट परफेक्ट gold. So yep, let's get started. So यामध्ये first question हा आहे, who are you and how would you describe yourself in 3 words? Emotional, childish आणि bold. Okay. Yep. Where are you from and what's something unique about where you grew up? Okay. So I am from Kolhapur, and something which is very unique about this city is that people, इथली लोक खूप जास्त चांगली आहेत आणि मला नाही वाटत, कारण मी ऑलमोस्ट जितक्या पण सिटीजमध्ये अजूनपर्यंत फिरले तिथली लोक मला नाही वाटत की अशी आहेत. सो आय थिंक पीपल हिअर आर व्हेरी युनिक आणि खूप चांगली लोक आहेत आणि त्यांच्याबद्दल म्हणजे ते जितकं आपुलकीने वागवतात बाहेरच्यांना तितकं बाहेरचे दुसऱ्या सिटीजमध्ये जर आपण गेलो तर ते आम्हाला असं नाही ट्रीट करत. सो या people are the most unique thing about the city. Okay, so next question says, how old are you and what stage of life are you in? I am 22 years old and I am at stage of life where I feel I have almost every day I have almost very mixed emotions about everything. Every day is like very new to me and I don't know. Basically, I'm confused about what I should do in my life because I don't see this profession as a full-time profession for sure. So I am looking for something which I want to do, which makes me sort of happy. This profession definitely does that, but there are consequences as well. So, yep. So the next question is, what do you do when you are not on YouTube? When I'm not on YouTube, I think about what should I do for YouTube. मी मोस्टली माझ्या फ्रेंड्ससोबत चिल करत असते और मे बी झोपत असते किंवा ऑब्वियसली कामात असते म्हणजे इव्हेंटवरती. सो या दिस इज माय लाईफ. ॲक्च्युली प्रिटी मच एव्हरी डे मी बिझीच असते. माझं रोजच इव्हेंट असतो. कधीतरी क्वचितच मी घरी असते, म्हणजे वीकमधून 1-2दा, पण ते पण मला माझ्या फ्रेंड्ससोबत माझ्या फॅमिलीसोबत स्पेंड करायला मला आवडतो आणि तर मी त्यांच्यासोबतच असते आणि त्यांच्यासोबत असले इफ एनिथिंग व्हेरी एक्साइटिंग इज हॅपनिंग इन माय लाईफ मी शूट करते. नेक्स्ट क्वेश्चन is, what are your biggest hobbies or interests? So माझं हॉबी आहे, मी स्कूलमध्ये असताना मी नेहमी रीडिंग म्हणायचे. आय डोंट नो वाय. मी ऑलवेज असं ना, मी खूप जास्त असं फास्ट रीडर होते, म्हणजे बुक्समधून मला वाचायला असं खूप जास्त आवडायचं, बट त्याचा मला अर्थ समजत नव्हता. अँड नाव दॅट आय एम ओल्ड मला कळत आहे की आय एम नॉट अ गुड रीडर किंवा I am someone who should not say that reading is my hobby. So माझी हॉबी आहे की मला ट्रॅव्हल करायला खूप जास्त आवडते. आय लव्ह गोईंग आउट कुठे पण, इवन इफ माझ्या सिटीमधून माझ्या घरातून मला फक्त बाहेर नाही, मला
खूप जास्त आवडते मला. ट्रॅव्हल इज एव्हरीथिंग फॉर मी. आर यू मोर इंट्रोवर्टेड ऑर एक्स्ट्रोवर्टेड पर्सन? आय एम 100% एक्स्ट्रोवर्ट पर्सन. मी कोणासमोर ही माझी सगळी जिंदगी टाकेन माहिती आहे का, म्हणजे असं सगळं उघडं करेन मी, सगळं सांगून रिकामी होणार. आय एम दॅट सॉर्ट ऑफ पर्सन. आय एम एन एक्स्ट्रोवर्ट गाईज. What something you are really passionate about? I think YouTube, because this YouTube channel just does give me lots of happiness. मला खरंच खूप जास्त आवडते ॲक्च्युली YouTube व्हिडिओज शूट करायला. यु नो मला खूप जास्त यामध्ये आवड आहे. अँड आय लव्ह मेकिंग YouTube videos. These lipstick, I swear to God, are so good. Recode लिपस्टिक्स आहेत त्या. खूप वेळ लॉंग लास्टिंग असतात ह्या आणि खूप वेळ जास्त छान असं टिकतात. Okay, there is one last question. What's a challenge you have faced and learned from? The challenge that I have faced is, you know, I trust people very easily. आणि मला याचा खूप जास्त जोरात फटके खूप वेळा मिळालेत. म्हणजे आता मला यामध्ये बिलकुल विश्वास नाही आणि मी कोणालाही जवळ करताना 10 वेळा विचार करते की कोणालाही आपली कुठलीही गोष्ट सांगायची नाही आणि कोणालाही आपल्या बिलकुल जवळ करायचं नाही आहे. बिकॉज आय हॅव लॉस्ट सो मेनी फ्रेंड्स. आणि त्यामधून मी एकच गोष्ट, मला माझ्या एजच्या पेक्षानं खूप मॅच्युरिटी आहे. मी जितकी बालिश आहे. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कधी पण सल्ले पाहिजे असतील तर मला विचारा, कारण मी जितकी बालिश आहे मी तितकी सिरियसली बोलते सुद्धा. म्हणजे मी काउन्सिलिंग खूप छान करते. सो मी त्यामधून हे तर खूप मला अनुभव तरी खूप जास्त आतापर्यंत आले. सो मी जस्ट आय एम जस्ट होपिंग की मला अजून पुढे काही अनुभव घ्यायचे नाही आहे. जितकं मला आता शिकायला मिळाले तेवढं बास आहे. ओके, सो द क्वेश्चन्स आर डन अँड नाव आय एम रनिंग लेट अँड आय हॅव टू गेट रेडी क्विकली. सो आय गेट रेडी ऑफ कॅमेरा आणि मी पूर्ण रेडी झाल्यावरती डिरेक्टली व्हेन्यूवरती तुम्हाला भेटते आणि माझं फुल लुक वगैरे दाखवते. ओके, बाय. One eternity later. Later that same evening. इव्हेंट माझा झालेला आहे आणि मी 1% सुद्धा शूट केलेलं नाही आहे. आणि मला विचारू नका का, कारण मी खूप जास्त बिझी होते. आणि पहिला तर एवढी थंडी वाजा लागली इकडे आणि माझा टॉप एकदम जाळीसारखा पातळ आहे आणि त्याच्यातून हवा एवढी आर पार होते मी काय सांगू. त्यात माझे एअरपॉड्स हरवलेत. माझी लाईफ एवढी बिघडली मी तुम्हाला काय सांगू. पण एनिवेज त्या सगळ्या गोष्टींना इग्नोर करून मी आता जेवत आहे, कारण मला खूप खूप जास्त भूक लागली आणि मला वाटलं नव्हतं की मला भूक लागेल, कारण दुपारी मी आणि सोनालीने इतकं खाल्लं होतं. बट येस, एनिवेज मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं की मी अजून 1-2-3 जे व्हिडिओज मी शूट केले होते शॉपिंगचे ते मी या ब्लॉगमध्ये 101% पुट करणार आहे. सो आय थिंक इट्स टाईम फॉर यू गाईज टू चेक दॅट video as well. I'll be shooting for 2-3 days. I don't know, because I'm starting this vlog very randomly and today I have an exciting day waiting for me. माझं संध्याकाळी खूप भारी इव्हेंट आहे संगीतचा and today मी रेडी झालेली आहे. I'm wearing this very beautiful corset आणि मी आज आता मी एक एक्झिबिशन लागलेलं आहे तिकडे जाणार आहे फॉर शॉपिंग, माय फेवरेट जॉब. तर आता आम्ही शॉपिंगला जाणार आहे. सो मी पहिला एक्झिबिशनला जाणार आहे आणि नायकाचा पिंक फ्रायडे सेल सुरू आहे. माझ्याकडे ऑब्व्हियसली सगळं तसं बघायला गेलं तर मेकअपचं आहे, बट मे बी स्किन केअरचं थोडंसं आपल्याला स्टॉक परत करायचं आहे, रिस्टॉक करायचं, तो नायकाला पण जाणार आहे. सो या, लेट्स गेट रेडी फॉर दॅट. लेट्स जस्ट गो अँड स्टार्ट आवर व्हिडिओ. लेट्स गो. गौरीने ब्लॉग बनवले. हिच्यासाठी कॅमेरा केवढा खाली घ्यायला लागतोय जुईसाठी.
लेट्स गो फॉर शॉपिंग. ओके, सो मी या स्टॉलवरून आता ही वाली पिंक साडी घेतली आहे आणि विथ दॅट आय हॅव दिस ब्लाऊज. आणि यांच्याकडे खूप सुंदर कलेक्शन आहे आणि यांचं ऑनलाईन इंस्टाग्रामवरती पेज पण आहे. तुम्ही ऑनलाईन पण सगळं डिलिव्हर करता ना? आणि माझी वेबसाईट पण आहे. तुमचं कुठे कुठे आहे म्हणजे सगळं? माझं एक्झिबिशन्स असतात मोस्टली आणि अदरवाईज ऑनलाईन आमचं जास्त सेलिंग होतं. इंस्टाग्रामवरती यू कॅन चेक माय म्हणजे तुम्ही वेबसाईटवरती ऑनलाईन डिलिव्हरी करू शकता ना? बेस्ट कलेक्शन आहे. म्हणजे एकदम प्रॉपर पिंट्रेस्टी साडीज आहेत त्यांच्याकडे. मला ती वाली पण दाखवत आहे का? मी जस्ट प्रॉपर पिंट्रेस्ट वाली साडीज आहे. मस्त कलेक्शन आहे एकदम. आणि मी यांच्याकडून ही वाली घेतली आहे आणि हा वाला ब्लाऊज घेतली आहे. थँक्यू सो मच. कितीला आहे? ओके गाईज, मी आता जस्ट घरी पोहोचले आणि माझा हात मला होत नाही. मला खूप भूक लागली आहे. मी आता डायरेक्ट जेवणार आणि माझ्याकडे खूप कमी वेळ आहे रेस्ट घेण्यासाठी, कारण मला परत इव्हेंटसाठी रेडी व्हायचं आहे. तर मी इव्हेंटसाठी रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी आज काय काय घेतलेलं आहे. 1 minute 37 seconds later. मी आता रेडी होणार आहे आणि आता जस्ट मी माझं फेस शेव केलं आणि अप्पर लिप्स केले. मला सांगा, तुम्हाला पण असं होते का ज्यावेळी तुम्ही मेकअप करताना तुम्हाला तुमच्या फेसवरती असं गुदगुदी होते का? मला सांगा, कारण मला नेहमी होते. मला काही समजत नाही म्हणजे गुदगुदी का होते चेहऱ्यावरती उगाचच. Later that same evening. 12 o'clock midnight. ओके गाईज, मी आत्ता लिटरली आता 12:30 वाजले आहेत आणि मी आत्ता घरी आली आहे. आणि ही फिलिंग ना वेगळीच आहे जेव्हा तुम्हाला ना जाऊ नाही वाटत ना, कुठलं पण काम करायला तुम्हाला कंटाळा येत असेल आणि तुम्ही तरी पण ते काम करून आलाय घरी, आणि त्याच्यानंतरची घरी आल्यानंतरची जी फिलिंग आहे ना, नेक्स्ट लेवल. तर मी तुम्हाला ना सकाळी ॲक्च्युली प्रॉमिस केलं होतं की मी जे प्रोडक्ट्स आणलेत एक्झिबिशनमधून ते मी दाखवणार आहे आणि आजचा दिवस माझा मग एंड होणार. बट आय जस्ट वॉन्ट टू शो यू की वॉट ऑल थिंग्स दॅट आय गॉट फ्रॉम द एक्झिबिशन, बिकॉज आय एम रिअली एक्सायटेड. ही सगळ्या वस्तू अशा बाजूला ठेवलेल्या आहेत आणि मी खूप एक्सायटेड आहे सगळं तुम्हाला दाखवण्यासाठी. मी जस्ट शो यू ऑल द थिंग्स दॅट आय गॉट फ्रॉम दॅट एक्झिबिशन बिकॉज आय एम रिअली एक्सायटेड. लेट्स गो.